ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे वेगानं पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC आणि MMRDA यांनी एकत्रितपणे समन्वय साधून या कामांना गती द्यावी असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत। तसंच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवून काम चालू असलेल्या रस्ते पावसाळ्यांपूर्वी सुस्थितीत आणावेत। तसंच जिल्ह्यातील धोकादायक पुलांचं तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावं असंही त्यांनी सांगितलं। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि मुंब्रा येथे गतवर्षी दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाटात सुरू असलेल्या सुरक्षा कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला। या दोन्ही ठिकाणी 70% काम पूर्ण झालं असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक मुंबईत पार पडली। या बैठकीत प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। यावेळी दरवर्षी त्याच इमारतींना धोकादायक घोषित करण्याऐवजी त्यांची दुरुस्ती करायला हवी असं शिंदे यांनी सुचवलं। भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंब्रा या हद्दीतील धोकादायक इमारतींचा क्लस्टर योजनेद्वारे पुनर्विकास करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर क्लस्टर सेल स्थापन करून या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित महानगरपालिकाच्या आयुक्तांना दिले आहेत। तसं झाले तरच धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून जगणाऱ्या लोकांना कायमचा दिलासा मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं। याशिवाय यंदाच्या मान्सून लांबला असल्यानं नालेसफाईला अतिरिक्त वेळ मिळाला असून त्यामुळे उरलेली नालेसफाई वेगानं पूर्ण करावीत असंही त्यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेच्या धर्तीवर इतर महानगरपालिकांनी देखील TDRF प्रमाणे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावं असं आवाहन शिंदे यांनी केलं। जिल्ह्यात होर्डिंग्स पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं। झाडे वाहनावर कोसळून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं झाडांची छाटणी करून घ्यावी। तसंच सखल भागात पाणी काढण्यासाठी लावलेले पंप सुरू आहेत की नाही याची खातरजमा करावी असंही त्यांनी सुचवलं। पावसाळ्यापूर्वी साथीचे रोग पसरू नयेत याची दक्षता घ्या। शहरी तसंच ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध साठा ठेवावा। काही कामं करायची असल्यास त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून तात्काळ निधी उपलब्ध करून द्या असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले आहेत। जिल्ह्यातील मान्सून परिस्थिती हाताळताना व्यवस्थेनं अलर्ट राहावं। सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयानं काम करावं। आपत्ती व्यवस्थापन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधावा असंही त्यांनी सांगितलं। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनलची घोषणा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सहकार पॅनलची घोषणा केली। सहकार पॅनलचे यापूर्वीच 8 उमेदवार संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित सर्व जागा सहकार पॅनल जिंकेल असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केला। प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कधीही पक्षीय राजकारण आम्ही केलं नसल्याचं सांगितलं। दिघे साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत कधीही शिवसेना पक्ष म्हणून यात उतरला नाही। विविध पक्षांशी चर्चा करून कुठेही पक्षीय राजकारण न करता शक्यतो बिनविरोध निवडणूक कशी होईल याकडे आमचा कल होता। मात्र चर्चा सुरू असताना काहींनी पॅनल जाहीर केलं, मग आम्ही सहकार हित डोळ्यांसमोर ठेवत सहकार पॅनल खाली निवडणूक लढवत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय मंडळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक एका विचाराने लढवत असल्याचं, सर्वपक्षीय सहकार पॅनल उभं करत असल्याचं खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलं। तर विद्यमान संचालक मंडळानं उत्तमरित्या बँक चालवली असून महाराष्ट्रामध्ये 1 नंबर तर भारतामध्ये 2 नंबरची आपली बँक असल्याचं क्षितिज ठाकूर यांनी सांगितलं। गेल्या 25 वर्षांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग असून आजपर्यंत कधीही बँकेमध्ये राजकारण कुठल्याच पक्षानं आणलं नव्हतं। अचानक काय झालं काय कळालं नाही, त्याआधीच एक पॅनल जाहीर झालं। यामुळे आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटले। त्यामुळे आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून एकत्र आल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं।
तर भले वेगवेगळे पक्षातले असले तरी अनेक नेते ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घडवले गेले असून या ठिकाणी पक्ष बाजूला सारून फक्त बँक कशी सक्षम होईल, बँकेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही लक्ष देत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या बँकेमध्ये सरकार पॅनल आपण उभा केलेला आहे. कशा स्वरूपाचा पॅनल असेल आणि कोणत्या पक्षांचा सहभाग आहे? गेल्या 25 वर्षापासून या बँकेशी मी संलग्न आहे. 25 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा हस्तक्षेप नाही केलेला. पहिल्यांदा अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जायची वेळ येते दुसऱ्या पॅनलच्या माध्यमातून. तर मग सहकार पॅनलमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि या पॅनलला खरं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून जी साथ दिली ती हितेंद्र ठाकूर साहेबांनी आम्हाला साथ दिली. त्यांच्या बरोबर अगोदर बऱ्याच जणांनी चर्चा केली, आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बरोबर केली, शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून हा सहकार पॅनल आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत. हे खरं म्हणजे अगोदर जे परिवर्तन पॅनल तयार झालं त्यांनी जर अशा पद्धतीने एकत्र आणलं असतं ना तर ही बिनविरोध निवडणूक झाली असती, याचा काही प्रश्न झाला नसता. ही निवडणूक आता बिनविरोध होऊ शकते का, तसा प्रयत्न करणार? आम्ही आज सगळ्यांनीच आमच्या सगळ्या नेत्यांनी जाहीर केलंय की जर परिवर्तन पॅनल मधल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या कोणी जे पुढे असेल त्यांनी सांगितलं तर आम्ही त्याला निश्चितपणे सहकार्य करू. पहिल्या बघत बसणार का आपण स्वतःहून चर्चा करणार, कारण का शेवटी या गोष्टीमध्ये निवडणूक होणारच आहे. परिवर्तन पॅनल हे त्यांनी अगोदर घोषित केलं, त्यांच्या नंतर आम्ही पॅनल घोषित केलं. त्यामुळे त्यांनी घाई केली, ती घाई केली नसती तर बिनविरोध झाली असती. चर्चा करा, त्यामुळे निश्चितपणे चर्चा केली असते आम्ही. तर ही निवडणूक जी एकीकडे जिल्हा बँकेची सोडून होतं थेट कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे अशी झालेली आहे. कारण याच्यामध्ये तुमचं एक वेगळं पॅनल, तुमचं एक वेगळं वर्चस्व, तुम्ही माझं आज नाही पहिल्यापासून सगळी मंडळी माझ्या बरोबर आमचे चांगले साहेब. ही निवडणूक आज की जरी पाटील आणि कथोरे विरुद्ध झालं तरी बिलकुल असं भाजप निवडणूक प्रदेशाध्यक्ष म्हणजे एक सांगतो तुम्हाला, खरं म्हणजे सहकारमध्ये कुठेही पक्षीय लेवलला निवडणूक लढली जात नाही. साखर कारखाने असतील, विविध सुतगिरण्या असतील, जे महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, बँका असतील, पॅनलच्या माध्यमातून निशाणी घेतली जाते आणि त्या निशाणीवर पक्षाची कुठेही निशाणी नसते. आणि त्यामुळं हा जो पॅनल आहे हा आम्ही आमच्या स्वतंत्र पॅनल तयार केलाय आणि ती पण सगळ्या पक्षाची एकत्रपणे बसून आम्ही केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
कळवा खाडीत बुडणाऱ्या तरुणाचा अग्निशमन दलाकडून बचाव. कळवा खाडीत बुडणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाचा अग्निशमन दलाच्या 2 जवानांनी धाडसी बचाव करून त्याचा जीव वाचवलाय. याबाबत अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि वाहन चालक गणेश गवारी यांचं धाडसी कामगिरी केल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केले. आज सकाळच्या सुमारास साकेत रोड परिसरातील खाडीत नौशाद मेहरूम वय वर्ष 30 हे पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडू लागले असल्याच्या घटनेची माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तसंच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं पिकअप वाहन, अग्निशमन दलाचं रेस्क्यू वाहन आणि जीपही तैनात करण्यात आली. दरम्यान अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ खाडीत उडी घेतली. अग्निशमन जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर नौशाद मेहरूम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. बचाव करण्यात आलेल्या व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अग्निशमन दलाच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्यानं परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई निमंत्रण पत्रिका वादावर नरेश म्हस्के यांची टीका. नवी मुंबईतील एका निमंत्रण पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आल्याच्या वादावर खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नवी मुंबईतील राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांनी देखील आता विचार करावा की कोणाचं नाव ठेवायचं आणि कोणाचं वगळायचं. नवी मुंबईमध्ये सध्या गणेश नाईक जनता पार्टी सुरू असून हम करे सो कायदा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. तसंच त्यांनी ठाम शब्दात शिंदे साहेबांचं नाव पुसण्याची धमक कोणत्या मायच्या लालमध्ये नाही. काही भाजप आमदारही बोलतात की गणेश नाईक पक्ष अमित शहा आणि मोदींनाही जुमानत नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या चर्चेबाबत विचारले असता राहुल गांधी यांचं नाव पुढे आलं हे आमच्यासाठी चांगलंच आहे, त्यामुळे एनडीएची सत्ता पुन्हा येण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं. तर शर्मिला ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता यावर आपण काहीही बोलणार नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिका वादामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांबाबत चर्चा रंगल्या असताना म्हस्के यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखीन राजकीय धार मिळाली आहे. मंत्री त्यांचं नाव कार्यक्रमामध्ये नाही, प्रोटोकॉलनुसार नाव टाकणं गरजेचं असतं, निमंत्रण देणं गरजेचं असतं. त्यावेळी आमदार खासदारांची पण नावं नाहीयेत. जाणीवपूर्वक नाईक हे सगळं करत आहेत का? राजकीय संघर्ष त्यांचा जो आहे तो शासकीय पातळीवरती घेताना दिसतो. हे बघा, एखाद्याची रेष पुसून स्वतःची रेष मोठी करता येत नाही, त्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात. एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्थान आहे ते लोकांच्या हृदयावरती महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीत कोरलेलं आहे आणि कोणी माईचा लाल आला तरी ते नाव ते पुसू शकत नाही. मी काल स्वतः कमिशनर साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं मी जी कच्ची पत्रिका बनवली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव टाकलं होतं, परंतु महापौर आणि गणेश नाईक यांच्या सांगण्यावरून महापौरांनी ते नाव काढलं. शोकांतिक आहे की या ठाणे महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता आहे, एकहाती सत्ता आहे. यापूर्वी सुद्धा सत्ता होती. प्रोटोकॉलमध्ये गणेश नाईकांचं नाव टाकायची गरज नाही. जिल्ह्यातील मंत्री आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाकतो. आमचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांचं नाव नवी मुंबईत टाकलं जात नाही. गरज नसताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकतो. परंतु अशा पद्धतीने आयत्या बिळावर नागोबाजी ही म्हण आहे. 10 जून 2025 साली कॅथलॅब असेल, डायलिसिस सेंटर असेल, सिटी स्कॅन असेल, मी स्वतः पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना. त्यांनी स्वतः रेफर केलेलं आयुक्तांकडे आणि त्यानंतर ही सर्व त्या सुविधा तयार झाल्या. आचारसंहिता लागली म्हणून उद्घाटन करता आली नाही.
परंतु अशा पद्धतीने जर आपण उद्घाटन करणार असतात, स्थानिक भाजपच्या आमदार आहेत मंदाताई, त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे, त्यांनी सुद्धा निषेध करून बाहेर पडलेले आहेत. एवढ्या छोट्या वृत्तीचं 2022 साली एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं आणि महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकली नसती, तर तुम्हाला या लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या असत्या का, याचा सुद्धा विचार त्यांनी करायला पाहिजे. या पद्धतीने आता नाव